तुम्ही रोज स्वतःशी कसं बोलता? माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझ्याकडे पैसेच नाहीयेत, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडून हे होणारच नाहीये. तुम्ही या सर्व गोष्टी सहज बोलून जाता, पण सबकॉन्शियस माइंड तुमच्या या रिपीटेड थॉट्स आणि बिलीव्हकडे बारीक लक्ष देत असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशी 5 मराठी अफर्मेशन शेअर करणार आहे. ती नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि मॅनिफेस्टेशनसाठी नक्कीच हेल्प करतील. आणि आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत ह्या 5 अफर्मेशनची एक छोटीशी प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहे. तर नमस्कार, मी प्राजक्ता. वेलकम टू द वाव प्राजू. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनिफेस्टेशन आणि पॉझिटिव्ह थॉट्स त्याच्या यासारख्या विचारांवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्हाला जर या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ शोधत आहात, तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहात. तर चला आपण स्टार्ट करूयात आपल्या फर्स्ट अफर्मेशन पासून. अफर्मेशन आहे, मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी तयार होत आहे. तर किंवा माझ्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी होणार आहेत, या सर्व गोष्टींसाठी मी रेडी आहे म्हणू शकता. तर हे पहिलं अफर्मेशन आहे. तर हे अफर्मेशन म्हणताना तुम्ही फक्त शब्द रिपीट करू नका. तर इमॅजिन करा की तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि त्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला खूप हेल्प होत आहे. तुम्ही नवनवीन संधीकडे पोहोचत आहात आणि तुम्हाला आयुष्य खूप छान सुंदर पद्धतीने कसं जगता येईल यासाठी वेगवेगळ्या आयडियाज मिळत आहात. तर पुन्हा एकदा आपण हे अफर्मेशन माझ्यासोबत रिपीट करूयात. मी माझ्या आयुष्यातील ठीक आहे, मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी तयार आहे. मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी तयार आहे, रेडी आहे. तर हे अफर्मेशन तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो आपण चला आता जाऊयात आपल्या सेकंड अफर्मेशन. सेकंड अफर्मेशन आहे, माझ्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडत आहेत किंवा मी समृद्धीच्या दिशेने जात आहे. तर अबंडन्स किंवा पॉझिटिव्हिटी म्हणूयात. अबंडन्स म्हणजे समृद्धी म्हणजे फक्त पैसा नव्हे. तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स हे नॉलेज असेल, क्रिएटिव्हिटी असेल किंवा रिलेशनशिप ग्रोथ या थ्रू सुद्धा येऊ शकतं. सो समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर त्याच्यामध्ये काय येतं, तर समृद्धी म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणूयात. एक तऱ्हेने आपण आनंद हवाय. ठीक आहे. आनंद, पैसा सगळं म्हणजे त्यामध्ये सगळे आपले एरिया कव्हर होतील. ठीक आहे. सो ह्या सुख, समाधान या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अबंडन्सली येत आहेत. म्हणजे काय बोलतात, भरभरून येत आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य समृद्ध होत आहे. तुम्ही असं पण अफर्मेशन म्हणू शकता. माझं आयुष्य समृद्ध होत आहे. माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी येत आहे. तर समजलं हे अफर्मेशन? माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी येत आहे. माझं आयुष्य समृद्धीने भरत आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट थर्ड अफर्मेशन आहे, ते तर माझं सगळ्यात माझ्यासाठी स्पेशल आहे, फेवरेट आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवते. मी स्वतःवर विश्वास ठेवते. कारण स्वतःवर विश्वास असल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टीसाठी ॲक्शन घेऊ शकत नाही. जर तुम्हाला एखादं ड्रीम आहे, ते जरी पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, की मी हे करू शकतो आणि तेव्हाच आपण कुठेतरी ॲक्शन घेऊ. जर आपला स्वतःवर विश्वास नसेल, तर आपण ॲक्शन्स घेताना पण 100% देऊन ॲक्शन घेऊ शकत नाही. सो डेली अफर्मेशन रिपीट करा. मी स्वतःवर विश्वास ठेवते. मी सक्षम आहे. मी प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करू शकते. मी माझ्या प्रयत्नातून यश मिळवू शकते. तर हे काही अफर्मेशन आहेत. हे तुम्ही स्वतःवर विश्वासासाठी नक्की म्हणू शकता. ठीक आहे. चला आता जाऊया फोर्थ अफर्मेशनकडे. मी योग्य संधी ओळखते आणि योग्य ते ॲक्शन्स घेते. मी योग्य संधी ओळखते आणि त्यानुसार ॲक्शन्स घेते. जर तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आल्या आणि जर तुम्ही त्याच्या वेळेस ॲक्शन नाही घेतलं, तर त्याचा कुठेही उपयोग नाही. तसं जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटी येईल, तुम्ही एखादी गोष्ट पाहता, तेव्हा डिरेक्टली की मी ही गोष्ट माझ्यासाठी नाही असा विचार न करता थोडासा वेळ विचार करून, कारण कधी-कधी ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी तुमच्या ग्रोथच्या दिशेने नेऊ शकते. सो मी अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यामध्ये संधी येत आहेत आणि मी त्यासाठी ॲक्शन घेत आहे. तर हे अफर्मेशन तुम्ही म्हणू शकता. आता जाऊयात 5व्या अफर्मेशनकडे. तर हे तर खरंच सगळ्यात इम्पॉर्टंट अफर्मेशन आहे. मी शांत आहे, कृतज्ञ आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी खूप छान होत आहेत. मी शांत आहे, मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी खूप छान होत आहेत.
ठीक आहे. सो मी आपण कधी कधी काय होतं, आपण एवढ्या विचारामध्ये गुंततो की आपल्या आयुष्यामध्ये आपण हे कसं होणार, ते कसं होणार, माझ्यासोबत असंच होतं, या सर्व लूप मध्ये फसतो आणि कुठेतरी आपण आपल्या ड्रीमवर विश्वास ठेवायला विसरतो. सो शांतपणे या अफर्मेशन थ्रू आपण गोष्टी सरेंडर करायला शिकूयात. तर छोटस एक गोष्ट सांगते की लास्ट व्हिडिओ मी एक सरेंडरिंग रिलेटेड केलेला आहे. जे आपल्या हातात नाही ते सोडून द्यायला शिका. सो तर नक्की जाऊन व्हिडिओ चेकआउट करा. ठीक आहे. सो आपल्या हातामध्ये काही गोष्टी नसतात, त्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. सो सरेंडर करा, शांत राहा, तुम्ही तुमचे प्रयत्न करा, ऍक्शन्स घेत राहा, तुमच्या हातात जेवढा आहे त्या गोष्टी करा. सो हे परमिशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी शांत आहे, मी कृतज्ञ आहे, मी शांत आहे, मी कृतज्ञ आहे. ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत, अपॉर्च्युनिटीज येतात, त्याच्यावर ऍक्शन घेते, याबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे. तर ही काही 5 अफर्मेशन होती, तर हे तुम्ही नक्की रिपीट करू शकता. चला तर मग आता 1 मिनिटासाठी पॉज घ्या वाटलंच तर, आणि आपण आता हा अफर्मेशनची प्रॅक्टिस सोबत करूया. माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी मी तयार आहे. माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी मी तयार आहे. माझ्यासाठी समृद्धीचे मार्ग उघडत आहेत. माझ्यासाठी समृद्धीचे मार्ग उघडत आहेत. मी स्वतःवरती विश्वास ठेवते. मी स्वतःवरती विश्वास ठेवते. माझ्याकडे योग्य संधी येत आहेत आणि मी त्यासाठी ऍक्शन्स घेत आहे. माझ्याकडे योग्य संधी येत आहे, मी त्यासाठी ऍक्शन घेत आहे. मी शांत आहे, मी कृतज्ञ आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवते आणि मी माझ्या भविष्याच्या दिशेने छान पद्धतीने वाटचाल करत आहे. तर ही आहेत 5 अफर्मेशन. ठीक आहे. सो तुम्ही रिपीट करा. सो कसं वाटलं तुम्हाला हे अफर्मेशन म्हटल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि यातील तुम्हाला कोणतं अफर्मेशन सगळ्यात जास्त आवडलं हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुमची काही अजून इच्छा असेल जे तुम्हाला करायची आहे कम्प्लीट, त्या रिलेटेड तुम्ही मला मेन्शन करा चॅट कमेंटमध्ये. तर मी तुम्हाला त्या रिलेटेड एक अफर्मेशन तयार करून देईन. ठीक आहे. चला तर एक छोटंसं 7 डेजचं आपण चॅलेंज घेऊयात, अफर्मेशनचं चॅलेंज. तर तुमच्या आवडीचं कोणतेही एक अफर्मेशन पिक करा आणि हे अफर्मेशन तुम्ही सकाळी आणि रात्री झोपताना रोज 7 दिवस रिपीट करायचं आहे. तर मॅनिफेस्टेशन हे थॉट्स, बिलीफ आणि ॲक्शन याने पूर्ण होतं. सो तुम्ही प्रयत्न करत राहा, पॉझिटिव्हिटीने पुढे जात राहा, विश्वास ठेवा, कारण की आपल्याला कॉन्शियसली प्रयत्न करायचे आहेत. तर ही अफर्मेशन तुम्ही हे 7 डेजचं चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही 7 डेजचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय आणि कोणतं अफर्मेशन तुम्ही ट्राय करणार आहात हे सुद्धा मेन्शन करा. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवनवीन अफर्मेशनसाठी मी वाव प्राजू ह्या चॅनलवरती मी तुमच्याशी माइंडसेट, ग्रोथ, मॅनिफेस्टेशन आणि पॉझिटिव्ह थॉट्स याच्या रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असते. तर नक्कीच मी वाव प्राजूला सबस्क्राईब करू शकता. सो भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, ग्रॅटिट्यूड करा, कृतज्ञ राहा आणि तुमचं आयुष्य सर्वांचं समृद्धीने भरत राहू द्या. ठीक आहे. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. बाय.